तर चला मित्रांनो, सुरुवात करू आपण आपले नवीन ब्लॉगला ना. आज शर्यतीनं निघले आहो मी, वरून ड्रायव्हर पण आपल्या सोबत, मित्रांसोबत आता आम्ही टेम्पोन निघले आहो ना. आपल्याला मित्र पण भेटले, आपला शाळा सुटले तर चालू नाही गेलेला, मग डायरेक्ट शांतीनं आले. बाई तर बाईला ना डेंजर वाटते ना, वरून बाई इकडं बोलते बघा. श्रीदेवी जेलसनी ऑफर लावले, सोनावरा माग गेले की चट्टी का लावली वाटते. आमचा लगिंग करायचा वयला ना, तिथला का सोना गेला ते सांगायचा. शिवम मनेरा ओल्डी गोल्डी क्रिएटर शकता. आता भाऊंची थोडीशी आपण मुलाखत घेऊ. आज अड्ड्यावर कोणते कोणते बैल असे येणार आहेत मोठे मोठे? सर्वप्रथम आज मी दामणगावच्या अड्ड्याला आलेलो आहो. मी ड्रायव्हर आहे आणि आजच्या अड्ड्याचा विचार केला तर आज माझ्या हातामध्ये एक ब्लॅक टायगर म्हणजे रॉकेट बैल आहे. तर आजच्या अड्ड्याला तर सर्वप्रथम आपण याचंच नाव सांगू शकतो, कारण की आता तो माझ्या हातामध्ये आहे. आणि रॉकेट बैल तर आलेला आहे. अजून भरपूर नंदी या मैदानावर येणार आहेत, त्यांचं कॉल मला रात्री आलेले होते. आणि आजच्या मैदानाचा विचार केला तर हरण्यासुद्धा आहे, उचाटकरांचा प्रसिद्ध बैल 40-50 हरण्यासुद्धा आहेत. आणि तुम्ही आजपर्यंत जेवढ्या गाड्यांवर ड्रायव्हर राहिलेले आहेत त्याच्यापासून म्हणजे तुम्हाला कंची गाडी अशी वाटते म्हणजे तुम्हाला चालवायला मजा आली ना, ती विजयी झाली? बघा, तर विचार केला तर आत्तापर्यंत मी भरपूर गाड्या हाकलतो आणि माझी इच्छा तर भरपूर आहे. आणि तुम्ही म्हटल्यानुसार यावर्षी सर्वात टॉपची गाडी मी राणाच बैलाला जेव्हा टाकला उंबरवेड्याच्या मैदानावर, रॉकेट आणि बंटी शेठ पाटील या मांगटणे यांचा रामा, ही गाडी मी ज्यावेळेस हाकलली त्यावेळेस मला खूपच ॲग्रेसिव्ह वाटलं का ही गाडी खूप छान अशी पळू शकते. दामणगाव मैदान एवढा आता नाव होत चालले किंवा एवढं बैलगाड्या येतात इथं, तर त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? दामणगावच्या मैदानाचा विचार केला जातो. दामणगावचं मैदान आज सर्वांसाठी जवळ पडतोय, कारण की भिवंडी कल्याणवाल्यानं झालं आहे, परत शापूरकर झाले, वाडाकर झाले, हे सर्व आहेत ना, यांना मध्यस्तर मैदान म्हणजे दामणगावची पाटी. आणि दामणगावच्या पाटीचा विचार केला तर अवतीभोवती बघितलं तर हिरवळ झाडीसुद्धा आहे आणि मस्त झाडांमध्ये बैलांना बांधण्यासाठी जागासुद्धा असते. म्हणून दामणगावचं मैदान हा एक अप्रतिम मैदान आहे. नियोजन करत सुद्धा खूप छान आहे. बघू शकता मित्रांनो, हिरा सुरे एक्सप्रेस. आणि आज हिऱ्याला पैरा होता आपल्या जिगर बैलाचा. तर बघूया पुढे काय होतं आहे. त्याच्यानंतर मग झाली बिट्टू बैलाची एंट्री आणि त्याचे गाडा मालक बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत टॉपचा विषय म्हणजे इंजिन बैल 1000 cc तुम्ही बघू शकता. नमस्कार. तुमचा वरदानबाई बैलाचं नाव एवढं ऐकलेलं आहे, आज तुम्ही कोणता बैल मैदानात आणले? आणल्यात आता छोटी छोटी वासरं आणल्यात, बघू आता स्टार्ट करतो आम्ही. आणि पैरा वगैरे काय भेटलेला आहे का? काय इच्छा आहे कोणत्या बैलाची? घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी आहे. बघू शकता मित्रांनो, आम्ही सोबतच आलेलो आहोत आणि हे गपचूप खायला आलेले आहेत. जमलेले आहे. नाही, तुम्ही गपचूप खाता. बहिणीचा का खायला भेटला रे, बघा बहिणी जर कशा खायला मला टाकू नका अरे ती नाही, ती बरोबर सोनू बघा, सोनू गेली खालती सुट्टी करायला गेली. धामणगावच्या अड्ड्यावर आज मथुर बैलाची पण एंट्री होती, छोटा मथुर बघू शकता. ते जमले का ना बॅनरवर? शरद नाही अजून जमली, ते बघून नाव द्यायचं आहे. आणि राजा बैल पण आलेला आहे इथे आज धामणगावच्या अड्ड्यावर. तर बघू शकता मित्रांनो, नुसता मधी बोलते. तर बैलाबद्दल काय सांगाल पहिल्यांदा? आमचा युवा आता 1.5 वर्षाचा झाला ना. कालच्या रविवारच्या अड्ड्यामध्ये त्यांनी हॅट्रिक मारलं. बारामतीला सेमी गेली, डबल खलदला सेमीला करून फायनलला 3ला उतरला. आणि आता गेट पास पण झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? काय नाही, आमची ती एक अपेक्षा होती का बाबा वरती घाटावर घेऊन वासरांनी गेट पास करावा, की त्याने आमची इच्छा पूर्ण केली. आणि तुम्ही विकत घेतलेलं आहे का? हा, विकत घेतला आम्ही, वरूनच घाटावर. आजच्या अड्ड्यातील पहिलीच गाडी रॉकेट आणि फायर बघू शकता गाडी. तर आता ड्रायव्हरने बांधून घेतली.
गाडी मारल्यात. बघा दादा, धामणगावच्या अड्ड्यावर मी पहिले आलो तेव्हा पण दादांच्या मी मुलाखत दिली आणि आज रॉकेट आणि फायर ही घरची गाडी मला बसवला आणि एक बैल धाम गाडी होती आणि त्या गाडीचं पहिल्याच मैदानात पहिलीच गाडी हाकलायला गेलो ना, पहिल्याच गाडीचा गुलाल झाला आहे. तेव्हा मला पण खूप आनंद वाटते आणि रॉकेट जेव्हा माझ्या हातात येतो तर रॉकेटसारखा स्पीड माझ्या हाताला स्पीड येतो आणि रॉकेटसारखा रॉकेट पडतो ना, तेवढं मला आनंद होत असतो. चौघातचे मानकरी आई गावदेव प्रसन्न, आई गावदेव प्रसन्न युवा मुली घरात सदन शेठ घरा अंजूर गवंडी व मयुर शेठ पाटील बापाव यांचा रॉकेट पब्लिक पिंजरचा घोडाचा मानकरी झाल्याबद्दल त्याच्याकडे 100चा अभिनंदन शेठ. हो, राजा बैलाला पण आता आपण बघू शकता. आज धामणगावच्या पाठीत पैरा कोणाशी आहे राजा बैलाचा? यांचा चिमण्या आणि धामणगावचं मैदान तुम्हाला कसं काय वाटतंय? बघायला आज मैदान आपला जुन्यापासून चालत आलेलं आहे आणि इथे खेळायला त्यामुळे चांगलं घेना काय शिवला घे ना, काता शिवला घे. नाही आता पहिलेच घराला कोण एकदम टॉपची चांगला स्पीड लागलेला आहे टॉपचा. आता तो कोऱ्या पक्का सकाळपासून काही खाल्लं नाही, आता घरात डायरेक्ट टोपानं जेवण डायरेक्ट आता टोपच सोडतो. चला मित्रांनो, ब्लॉग करूया आपण एंड ना. आम्ही निघालो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.